एक अत्यंत विषारी ऑफिस. एक असा बॉस जो गिधाडासारखा फक्त एका चुकीची वाट पाहतोय. किंवा ती जीवघेणी सरकारी परीक्षा जिथे लाखो लोक एकमेकांना चिरडायला तयार आहेत. इथे दया नावाची गोष्टच अस्तित्वात नसते. इथे केलेली एक छोटीशी चूक आणि सगळा खेळ खतम. सर्व काही एका सेकंदात संपते. म्हणूनच एक अत्यंत भयानक प्रश्न उभा राहतो. ऑफिसमध्ये उचललेलं पुढचं पाऊल जीवघेणे ठरेल का? हा अस्तित्वाचा क्रूर संघर्ष नक्की जिंकायचा कसा? अत्यंत हुशार लोकसुद्धा या साध्याशा वाटणाऱ्या खेळात का हरतात? कारण वर्तमान क्षण हाच एक सापळा आहे. बहुतांश लोक या स्पर्धेत वाईट रीतीने हरतात कारण ते फक्त आत्ता काय घडत आहे यातच अडकून पडतात. आजचे राजकारण, आजचा पगार, आजचा आलेला राग, ते पुढचे काहीच पाहत नाहीत आणि बरोबर याच क्षणी ते स्वतःची कबर खणतात. पण जे लोक नेहमी जिंकतात त्यांच्याकडे एक लपलेलं रहस्य असते. हा आहे नियम 29. एक अत्यंत अंधारलेला आणि भयानक शक्तिशाली नियम. हे सत्य फक्त 1% बुक क्लब नावाच्या एका अत्यंत गुप्त आणि एलिट मानसिकतेच्या समाजालाच माहीत असते. बाकीचे सर्वजण या खेळात फक्त बळीचा बकरा बनतात. नियम 29 अत्यंत स्पष्ट आहे. शेवटपर्यंत योजना आखा, धोका येण्यापूर्वीच तो ओळखा. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर हा खेळ जिंकायचा असेल तर पहिल्या विजयानंतर पुढे काय होणार हे आधीच पाहता आले पाहिजे. अंतिम धोका अंगावर येण्याआधीच ओळखणे हीच खरी ताकद आहे. भाग 1. मूर्ख माणूस सर्व काही गमावतो. वास्को न्यूनेस डी बाल्बोआची कहाणी. बाल्बोआने एक मोठा समुद्र शोधला. त्याला वाटले आता सर्व सोने आपलेच, पण यात सोन्याच्या हव्यासाने त्याला पूर्णपणे आंधळे केले. सभोवताली शत्रू टपून बसलेत हे तो विसरलाच. त्याने डोकी न वापरता फक्त भावनांच्या आहारी जाऊन निर्णय घेतले. पुढचा कोणताही विचार केला नाही. आणि याचा शेवट अतिशय भयानक. त्याच्याकडे भविष्याची कोणतीही योजना नव्हती. तो फक्त त्या वर्तमानाच्या मोहात अडकला. त्याच्याच एका जुन्या मित्राने त्याच्यासाठी जाळे विणले, त्याला कैद केले आणि शेवटी त्याचा शिरच्छेद करण्यात आला. एका क्षणाचा विजय आणि या मूर्खाने स्वतःचे शीर गमावले. भाग 2. मास्टर हा खेळ जिंकतो. ऑटो फॉन बिस्मार्कची कहाणी. बिस्मार्कचा मार्ग अत्यंत क्रूर आणि सोपा होता. पहिले युद्ध डेन्मार्कसारख्या छोट्या शत्रूला संपवले. दुसरे युद्ध ऑस्ट्रियासारख्या महाबलाढ्य शत्रूला धूळ चारली. तिसरे युद्ध फ्रान्ससोबत आणि स्वतःच्या देशाला एकत्र केले. पण त्याची सर्वात भयंकर आणि हुशार खेळी कोणती होती? शेवटची पायरी. तो तिथेच थांबला. कारण मास्टरला कधी थांबायचे हे पक्के माहीत असते. विजयाच्या नशेत बिस्मार्क आंधळा झाला नाही. त्याला यशाची मस्ती चढली नाही किंवा आणखी जमिनीची हाव सुटली नाही. योग्य वेळ येताच त्याने स्वतःला थांबवले आणि आपली पूर्ण सत्ता सुरक्षित ठेवली. आता ह्या दोन व्यक्तींची तुलना करून पहा. फरक अगदी लख्ख दिसेल. डावीकडे एक मूर्ख माणूस आहे, बॅल्बुआ. कोणतीही योजना नाही, भावनेच्या भरात वागला आणि मारला गेला. उजवीकडे मास्टर आहे, बिस्मार्क. त्याने अगदी शेवटपर्यंत योजना आखली, भावनांना बाजूला ठेवले आणि सुरक्षितपणे राज्य केले. भाग 3. एलिट जगण्याची मानसिकता. आजच्या या क्रूर जगात टिकून राहायचे असेल तर हा नियम पाळावाच लागेल. वरून अत्यंत शांतपणे खाली पाहता आले पाहिजे. सर्व गोंधळाच्या वर जाऊन सुरुवातीलाच शेवट पाहता आला पाहिजे. तरच पूर्ण नियंत्रण हातात राहते. लक्षात ठेवणं गरजेचे आहे की भावना हेच सर्वात मोठे शत्रू आहेत. ऑफिसमध्ये एखादे छोटंसं यश मिळालं की हवेत उडणे हा एक भयानक सापळा आहे जो थेट विनाशाकडे घेऊन जातो. आनंद, राग किंवा भीती या गोष्टी माणसाला आंधळे करतात. म्हणूनच जगण्याचे हे कठोर नियम कायम लक्षात राहिले पाहिजेत. एक मोठी योजना आखा. अंतिम ध्येय जगापासून लपून ठेवा. वाटेत मिळणाऱ्या छोट्या यशाकडे साफ दुर्लक्ष करा. आणि सर्वात महत्त्वाचे, रागाच्या भरात कधीही कोणतीही कृती करू नका. आणि आता एक अत्यंत भयानक विचार. समोर एक अंधारलेला सापळा तोंड वासून वाट पाहत आहे. याची कोणाला थोडीशी तरी कल्पना आहे का? आज ऑफिसमध्ये किंवा करिअरमध्ये उचलले जाणारे पुढचं पाऊल हेच पूर्णपणे शेवटचं पाऊल ठरणार आहे का?